नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण चिंचेची आंबट गोड चटणी कशी बनवायची ते पाहूयात. त्याआधी तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही आपली चिंचेची चटणी बनलेली आहे. ही चटणी चवीला देखील तितकीच परफेक्ट बनते. तर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर बाहेर उपलब्ध असलेल्या प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, सॉसेस मुलांना देण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही ही चिंचेची आंबट गोड चटणी बनवू शकता. मुलांना ती खूपच आवडते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तुम्हाला जितक्या चिंचेची चटणी बनवायची आहे तितकी चिंच तुम्ही घ्या. तर इथे मी 50 ग्रॅम चिंच घेतलेली आहे. यापासून सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये चटणी तयार होते. चिंचेमधल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत. आजकाल बाजारामध्ये बिया नसलेलीच चिंच मिळते, पण तरीसुद्धा एखाद दुसरी बी त्यामध्ये सापडते. तर अशी जर बी यामध्ये सापडली तर ती काढून टाकायची. तर इथे मी चिंचेमधल्या जेवढ्या बिया मला मिळाल्या तेवढ्या काढून टाकलेल्या आहेत. आता यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला ही भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर चांगलं उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं, म्हणजे ही चिंच पटकन भिजली जाते. साधारण 20 ते 25 मिनिटासाठी आपण ही चिंच झाकून ठेवून देऊयात. 20 मिनिटं झालेली आहेत. आपण ही चिंच पाहूयात. याचा पल्प छान मऊ पडलेला आहे. हाताने अशा प्रकारे थोडा जरी प्रेस केला तरी तो छान निघून येतोय. म्हणजे इथे आपली ही चिंच छान भिजलेली आहे. आता आपण ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी साखर आणि बडीशेप बारीक करून घेतलेली होती. तर त्याच भांड्यामध्ये आता हा पल्प मी घालणार आहे. चटणी अजून पौष्टिक होण्यासाठी आपण यामध्ये खजूर घालतोय. तर या खजुरीतल्या सर्व बिया मी काढून घेतल्या. तर जितकी चिंच आपण घेतलेली आहे त्याच्या निम्मी खजूर घ्यायची, कारण यामध्ये पुढे आपल्याला गूळ देखील घालायचा आहे. तर निम्मी खजूर घ्यायची आहे. इथे मी साधारण 7 ते 8 खजूर घेतलेली आहे. तर या खजुरीतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. काही मुलांना खजूर आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्ही हवं तर खजूरचं प्रमाण वाढवू शकता आणि गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. इथे मी चिंच आणि खजूर अशा प्रकारे छान बारीक वाटून घेतलेली आहे. यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही. चिंच भिजवण्यासाठी आपण जितकं पाणी घातलेलं होतं तितक्याच पाण्यामध्ये ही छान पेस्ट बनून तयार झालेली आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा चिंचेचा पल्प शिजवून घ्यायचा आहे त्याच भांड्यावरती मी एक अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे. आपण जी पुरण बनवण्यासाठी चाळणी वापरतो ती चाळणी वापरली तरीही चालते. या चाळणीतून हा पल्प आपल्याला गाळून घ्यायचा आहे. जसं की आपल्याला माहीत आहे चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात तंतू असतात, शिरा असतात चिंचेमध्ये. तर त्या निघून जाण्यासाठी चिंचेचा पल्प आपल्याला अशा प्रकारे चाळणीचा वापर करून गाळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हा पल्प हलवत राहायचा, म्हणजे तो आपोआप खाली गाळला जातो. काही वेळाने मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे आपला हा जो पल्प आहे तो अगदी सहजपणे गाळला जाईल. अगदी जास्त देखील पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपल्या चिंचेच्या चटणीला हवी तशी कन्सिस्टन्सी येत नाही, ती पातळ बनते. तर इथे साधारण मी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे. चिंचेच्या सर्व शिरा अशा प्रकारे या शेवटी राहतात त्या टाकून द्यायच्या. तर इथे आपल्याला हा चिंचेचा सर्व पल्प मिळालेला आहे. आता आपण तो शिजवून घेऊयात. यामध्ये गूळ घालायचा आहे. तर जेवढी आपण चिंच घेतलेली होती तेवढाच गूळ इथे मी घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून जास्त गोड ही चटणी हवी असेल तर तुम्ही थोडासा जास्त गूळ घेऊ शकता. गूळ किसून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो. गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूयात. सगळ्यात आधी इथे पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे ती घालूयात. पाव चमचा बडीशेपची पावडर घालायची. पाव चमचा काळं मीठ घालायचं. रेग्युलर मीठ चवीपुरतं घालूयात. पाव चमचा लाल तिखट घातली. त्यासोबत पाव चमचा सुंठ पावडर देखील घालायची. तुम्ही हवं तर यामध्ये चिमूटभर हिंग देखील टाकू शकता. हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चिंचेचा पल्प शिजवून घेताना गॅस मंद ठेवायचा, नाहीतर हा पल्प खाली तळाशी लागू शकतो. आणि सतत अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. 5 ते 7 मिनिटासाठी हा पल्प मी मंद आचेवरती शिजवून घेतला. तुम्ही पाहू शकता हा पल्प जो आहे तो पळीला अशा प्रकारे चिकटलेला दिसतो आपल्याला. तर आता इथे ही चिंचेची चटणी आपली बनून तयार आहे.
तर अशा प्रकारे हा चिंचेचा पल्प आपल्या पळीला चिकटायला लागला की समजायचं आपली चटणी तयार झाली. थंड झाली की ही चटणी अजून थोडीशी घट्ट बनते, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात. तर आता चटणी थंड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता ती थोडीशी घट्टसर बनलेली आहे आणि एकदम योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही चटणी मिळालेली आहे. थंड करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवायची. महिनाभर अगदी छान राहते. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर 2-3 महिने अगदी आरामात टिकते. तुम्ही मुलांनाही चपातीसोबत देऊ शकता. यामध्ये खजूर घातल्यामुळे ही अतिशय पौष्टिक होते चटणी. तुम्ही देखील अशा प्रकारे ही चिंचेची आंबट गोड चवीची चटणी नक्की बनवून पहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.